हेअर डॅन्ड्रफ हा एक खूपच मोठा काळजीचा विषय आहे. आता डॅन्ड्रफ का होतो हे आपण पहिले बघायला पाहिजे. बऱ्याच लोकांना स्काल्पमध्ये डॅन्ड्रफ झाला की मग कंटिन्युअस इचिंग, मग तो डॅन्ड्रफ खाली पडतो, कपड्यांवर पडतो. तर मग पहिले आपण बघूया की डॅन्ड्रफ का होतो आणि त्याची काय कारणं आहेत. पण डॅन्ड्रफ होण्याचे कारणं बरीच आहेत. एकतर तुम्हाला फंगल इन्फेक्शन असू शकतं, सिबोरिक डर्मॅटायटिस असू शकतो किंवा स्काल्प सोरियासिस पण असू शकतो किंवा ह्याच्या व्यतिरिक्त साधा डॅन्ड्रफ पण असू शकतो. डॅन्ड्रफ तयार होण्याचं कारण असं आहे की पहिले तुमचा स्काल्प व्यवस्थित राहायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काय-काय प्रिकॉशन घेता ते महत्वाचं आहे. स्काल्प हा क्लीन राहणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही तुमचे हेअर वॉश नीट करत नाहीये किंवा चुकीचा शॅम्पू वापरताय, हार्श शॅम्पू वापरताय, ज्याने की ड्राय होऊन जातो स्काल्प. मग स्काल्प ड्राय झाला की मग हळू तिथे ड्रायनेसमुळे डॅन्ड्रफ तयार होतो. तर हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही शॅम्पू वापरताना सल्फेट फ्री शॅम्पू वापरायला पाहिजे आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदा व्यवस्थित हेअर वॉश करायला पाहिजे. आता आपल्या स्काल्पचा ड्रायनेस कमी करण्यासाठी किंवा आपल्या केसांना रिज्युनेट करायसाठी काय करायला पाहिजे? आठवड्यातून एकदा ऑइलचं मसाज करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला रोज ऑइल नाही लावायचं तर कमीत कमी सुट्टीच्या आदल्या दिवशी रात्री तुम्ही ऑइलचा मसाज करायचा केसांना आणि केसांच्या रूट्सला कॉटननी मसाज करायचा हळूवार हाताने आणि संडेला केस धुवून टाकायचे. हे प्रिकॉशन झालं. आता आपण बघूया की डॅन्ड्रफ का होतो? डॅन्ड्रफ होण्याचं कारण आहे की मेलॅसेझिया नावाचा एक फंगस जो तुमच्या केसांना पकडतो रूट्सला. तर मग स्काल्पमध्ये हळूहळू तिथे डॅन्ड्रफ तयार होतो. हा डॅन्ड्रफ तयार झाला की मग तिथे इचिंग सुरू होते. इचिंग सुरू झाली की ते हेअर रूटला हार्म करतं आणि हेअरचे रूट जे मजबूत असतात त्याला हळूहळू कमकुवत करायला लागतं. म्हणजे डॅन्ड्रफ टू हेअर लॉस असा प्रवास सुरू होतो. तर हे रेग्युलर फंगल इन्फेक्शनमध्ये होतं. दुसरा सगळ्यात जास्त जो स्काल्पचा प्रॉब्लेम आहे तो सिबोरिक डर्मॅटायटिस. हा एक आजार असा आहे की ज्याच्यामध्ये कंटिन्युअस डॅन्ड्रफ तयार होतो आणि डॅन्ड्रफ तयार झाला की मग हळूहळू हेअर लॉस होतो. तर सिबोरिक डर्मॅटायटिसला क्युअर करायला बराच वेळ लागतो. तर त्याच्यामध्ये आपला सिबोरिक एरिया कंटिन्युअस इन्फेक्टेड असल्यामुळे डॅन्ड्रफ निघत राहतो. त्याच्यामध्ये इचिंग पण भयंकर असतं. मग ह्याला घालवायसाठी बरेच दिवस लागतात. तिसरं कारण आहे की सोरियासिस. स्काल्प सोरियासिसमध्ये तुमचे हेअर रूट्स हे हळूहळू कमजोर व्हायला लागतात. ते वीक होतात आणि जो स्काल्प सोरियासिस आहे त्याच्यामध्ये जे प्लग्स स्काल्पवर तयार होतात तर ते जनरली इथे फ्रंटल साईडला असतात किंवा मग मागे मानेजवळ पण येतात. तर ते मानेवर पण म्हणजे दिसायला लागतात स्काल्प थ्रू नेक. असे जेव्हा तुम्हाला प्लग्स तयार होतात तर मग त्याच्यामध्ये हळूहळू हेअर लॉस व्हायला लागतो. अशा पद्धतीने जेव्हा स्काल्प काही कारणाने इन्फेक्टेड होतो थोडक्यात सांगायचं तर त्याच्यामुळे हेअर लॉस हा ठरलेलाच असतो. जे प्लग्स तयार होतात स्काल्प सोरियासिसमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तिथे इन्फ्लमेशन असतं. स्काल्पवर जे इन्फ्लमेशन आहे ते कमी करण्यासाठी तुम्हाला डाएटमध्ये पण चेंजेस करावं लागतात. तुमचं डाएट मॅनेज करावं लागतं आणि सारखं खाजून जर स्क्रॅचिंग कराल तर तुमचे हेअर फॉलिकल अजून वीक होतात. म्हणून कंटिन्युअस खाजायचं नाही नखाने. त्याच्यामुळे पण अजून जास्त डॅमेज होतं हेअर फॉलिकल. मग याच्यासोबत डाएट काय असायला पाहिजे? तर तुम्ही रेग्युलरली मोड आलेली कडधान्य, सॅलड आणि फ्रेश फूड खायला पाहिजे. हॉटेलचं जंक फूड टाळलं पाहिजे आणि जनरली स्पायसी फूड कमी करायला पाहिजे. ह्या काळजीसोबत अजून ॲड काय करायला पाहिजे? तर तुम्हाला न्यूट्रिशनल सप्लिमेंट घेणं खूप आवश्यक आहे. जेव्हा हेअर लॉस होतो तेव्हा तुम्हाला बायोटिन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई हे सगळ्यांचं एकत्रित मल्टीव्हिटॅमिन घेणं खूप गरजेचं आहे. असे खूप सारे मल्टीव्हिटॅमिन्स तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. पण त्यातल्या त्यात ज्याच्यामध्ये बायोटिन, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी चांगलं आहे. असे मल्टीव्हिटॅमिन तुम्ही ॲड करू शकता आणि डाएटरी सप्लिमेंट घेण्याच्या ऐवजी तुम्ही डाएटमध्ये पण ज्या व्हिटॅमिन जास्त प्रमाणात ज्या अन्नामध्ये आहे, ते अन्न जर तुम्ही घेतलं रेग्युलर तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर हे डाएट झालं आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की स्ट्रेस. जर तुम्हाला स्ट्रेस असेल, तुमची झोप चांगली होत नसेल,
तर तुमचा स्काल्पचं हेल्थ पण चांगली राहत नाही. मग तुमचा डॅन्ड्रफ किंवा हे जे आजार आहेत, स्काल्प सोरियासिस आणि सेबोरिक डर्मॅटाइट हे सुद्धा वाढू शकतात. तर ह्याच्यासाठी तुम्ही तुमचा स्काल्प पण व्यवस्थित क्लीन ठेवा, स्लीप चांगली ठेवा आणि तुमचा स्ट्रेस मॅनेज करा. तुम्ही बघा, तुम्हाला जर स्ट्रेस जास्त आला की तुमचं इचिंग वाढतं, हे ऑटोमॅटिक होतं. तर ह्याला कमी करण्यासाठी तुमचं स्ट्रेस मॅनेज करा, योगा करा, झोप चांगली घ्या आणि स्ट्रेसला मिनिमाइज करण्यासाठी ज्या टेक्निक तुम्हाला वापरता येईल त्या वापरा.